प्रकाश शेंडगे आहेत. सर, काय सांगणार मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं 10% आरक्षणाची तरतूद केली. ओबीसी नेते पण आपल्याला काय वाटतं सरकारनं जे आरक्षण दिले त्या आरक्षणावर आपलं काय मत आहे? हे पहा, सर्वप्रथम मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला 10% आरक्षण वेगळ्या पकडून 50%च्या वरचं आरक्षण दिल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे एकनाथ शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा दादा असतील, त्यांचं सरकार असेल त्या सरकारचं मी अभिनंदन करतो आणि हे आरक्षण टिकावं अशी शुभेच्छाही त्यांना त्या ठिकाणी देतो. मात्र मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर जे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे जे उपोषणासंदर्भात बसलेले आहेत त्यांनी या आरक्षणाला विरोध केलेला आहे. ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी लावून धरलेली आहे. त्या संदर्भात अद्याप हे आंदोलन चालू आहे. हे पहा, कसं आहे की आता महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि सरसकट सगळ्या मराठा समाजाला त्यांनी हे आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. आता गव्हर्नरची सही झाल्या त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि त्यामुळे आता एकही कुटुंब मराठा समाज त्या आरक्षणात सुटणार नाही आहे आणि त्यामुळं आता ते आरक्षण जे आहे ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने घ्यावं अशी आमची विनंती मराठा समाजाला आहे. कारण ओबीसीचा समाज जो आहे एक 27%चं आरक्षण फक्त आहे आणि त्याच्यामध्ये 54% हा लोकसंख्या जे आहे त्याच्यामध्ये जर हा एवढा मोठा मराठा समाज आला, कुटुंबाचे दाखले घेऊन सुद्धा बॅकडोर एंट्री किंवा फ्रंट एज एंट्री असले तरीसुद्धा जर आला तर त्याच्यामध्ये सर्वांचीच गळचेपी होणार आहे. मराठा समाजाला त्या ठिकाणी काही मिळणार नाही आहे आणि आता रोहिणी आयोगामुळं रोहिणी कमिशननं त्या ठिकाणी शिफारस केली आहे की हे ओबीसीचं आरक्षणाची वर्गवारी करायचं ठरलेलं आहे. 9%. जर मराठा समाज ह्या ठिकाणी आला तर कुठल्या तर 9% त्याला जावं लागणार आहे. पण 9%तलं आधीचे मूळचे ओबीसी प्लस हे पण त्यांच्या वाट्याला येणार किती आहे? त्या ठिकाणी फक्त 2%पेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाही आणि मराठा समाजाचं अतोनात नुकसान जे आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे होणार आहे. याचा विचार जे आहे ते मराठा समाजाचे विचारवंत असतील, कायदेतज्ञ असतील, जे रिटायर्ड हायकोर्ट जज नेमले आहेत त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारे अभ्यास करावा आणि मराठा समाजाला जे आहे कुठला आरक्षण फायद्याचं आहे याचं विश्लेषण त्यांनी करून समाजापुढे मांडावं. आमच्या माहितीप्रमाणे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत जे आहे ते कुटुंबीकरण करून त्या ठिकाणी ओबीसीमध्ये घालू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. सरकारला आम्ही भूमिका तीच आम्ही सांगितलेली आहे. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याचं आम्ही सरकारचं अभिनंदन करतो. मात्र मराठा समाजाकडून सरकारवर असा आरोप होतो की मराठा समाजाच्या तोंडाला पाणी घुसण्याचं काम मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय. सरकारनं दुसरी भूमिका केली असं वाटतं का आपल्याला? आणि निर्णय तसा आहे पण कसं आहे की ज्यावेळी 288 आमदार आणि जवळपास 75 आमदार विधान परिषदेत सगळे एकत्रित मिळून जे आहे विरोधी पक्षाकडे एकत्रित मिळून हा निर्णय घेत आहेत त्यावेळी नक्कीच कायदेशीर काहीतरी सल्ला सगळं घेऊन घेतला असेल ना. उठसूटचे बिल पास असं झालं नसणार आहे. त्यामुळं हे आरक्षण टिकणारं आरक्षण आहे असा दावा सरकार करत आहे. आता इतर ते काही जण म्हणते की टिकणार नाही आहे, पण नाही टिकणार जर म्हणत असेल तर 22 राज्यामध्ये हे आरक्षण टिकलेलं आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. मला वाटतं सरकार हे आता पूर्ण करणार आहे. म्हणून मराठा समाजाला आता जास्त काही त्याच्यामध्ये धोका आहे असं आम्हाला वाटत नाही. पण दुसरीकडे आमची विनंती राहील की आपण आता ओबीसीतलं आरक्षण जे आहे ते आता आपण मागणी आपण करू नये. सरकारनं सगळे सोयरे कायदा करूनच आरक्षण द्यावं अशी मागणी होते. या पद्धतीने दिलेलं आरक्षण हे अर्धवट आरक्षण आहे असं बोललं जातं. पण असं आहे की सगळे सोयरे आणि त्याच्यामध्ये गणभोत आणि त्याच्यामध्ये शपथपत्र असे 3 प्रकार ते अधिसूचना जे काढणार आहेत त्या अधिसूचनेला ओबीसी भटक्यामुक्तांच्याकडून जवळपास 10 लाख हरकती ज्या आहेत त्या आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे तो निर्णय करणं सरकारला तेवढं सोपं नाही आहे. त्यामध्ये आम्ही सगळं कायदेशीर आणि घटनात्मक आम्ही सगळा सल्ला घेऊनच आम्ही हरकत दिलेल्या आहेत. त्यामुळे सरकारपुढे मोठं आव्हान आहे आणि जर ह्या सरकारनं तसा निर्णय घेतला तर मात्र या ओबीसीच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल. मला वाटत नाही सरकार हा निर्णय करेल, पण जर असा निर्णय केला तर मग मात्र सरकारला ओबीसी रस्त्यावरचा उतरून या ठिकाणी विरोध करेल आणि राजकीय लढाईसुद्धा जी आहे ते करून या सरकारला घरचा रस्ता ओबीसी दाखवण्याच्या राहणार नाही. मराठा आरक्षणावर खालच्या स्तरावरचे आरोप केले जातात. थेट मनोज जरांगे यांनी काल आरोप केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर विषप्रयोग केलेला असं त्यांनी म्हटलेलं आहे. कसं आहे की ते आता मनोज जरांगेने सुद्धा ते स्वतः मान्य केलं आहे की ते चिडचिड उपोषण केल्यामुळं त्यांची चिडचिड झाली आणि त्या चिडचिडीतून तो विषय बाहेर आलेला आहे असं मनोज जरांगेंचं शब्द आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे तो विषय त्यांनी चिडचिडून केला त्यांनी मान्य केलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आता मोठ्या मनाने जे आहे किंवा बाकी सगळे नेत्याने आता ते जास्त गांभीर्य न घेता हे आंदोलन कसं आता थांबेल याविषयी सगळ्यांनी प्रयत्न करावा. संचार
जमत असेल तर सरकारने संचारबंदी उठवावी आणि मराठ्यांना अडवून दाखवा, असे सुद्धा आव्हान त्यांनी सरकारला दिलेले आहे. हे पहा, हे आंदोलनामध्ये आव्हान प्रति आव्हान हे होतच असतात काय. त्यामुळे हा शासन आणि आंदोलक जे आहे हा दोघांच्या मधला प्रश्न आहे. माझी विनंती आहे शासनाने आंदोलन दोघांनाही की कुठल्याही शांती जी आहे ती प्रस्थापित करून, कारण या ठिकाणी मुलांचं 12वीचे एक्झाम सुरू आहेत. हा महत्त्वाचा हे ठिकाणी अशा वेळी शांती प्रस्थापित असणं हे दोघांचंही कर्तव्य आहे. आंदोलन काय आज आहे उद्या आहे हे कंटिन्यू चालू आंदोलन आहे. सामाजिक न्यायाचा लढा काय 2-4 महिन्यात किंवा एका वर्षात संपत नाही. हा अनेक वर्षानुवर्षे चालणारा लढा आहे. त्यामुळे आताची परिस्थिती जी आहे ती इतकी कठीण परिस्थिती आहे की आणि जनतेला त्रास न होता हे आंदोलन कसं केले गेलं पाहिजे ही जबाबदारी आंदोलनासाठी पार पडणं आवश्यक आहे. सहकार्य कोण, शेवटचा प्रश्न आहे, सहकार्य कोण? जरांगेंच्या सोबत जे सहकारी होते अजय बावस्कर आणि बाबूराव वाळेकर हे 2 सहकारी होते, त्यांच्याकडून सुद्धा जरांगेंवर गंभीर आरोप केले जातात. जे काही अगोदर मुंबईमध्ये मराठी गेले होते त्यावेळेस सुद्धा आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा सुद्धा आरोप होतो. काय वाटतं सरकारनं पुढे असं सुद्धा त्यांचं जरांगेंचं म्हणणं आहे? तेव्हा हा विषय जो आहे तो आंदोलक जे आहे त्यांची जी कोर टीम आहे त्याच्यामध्ये काय झालं काय नाही हा त्यांचा आपसातला अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या आरोपामध्ये आम्ही तरी काय भूमिका आम्ही व्यक्त करू शकणार नाही. हा शेवटी विषय आंदोलक त्यांची कोर कमिटी जी आहे त्यांनी आपसात हा विषय जर सोडवला तर अतिशय चांगलं होईल, कारण चळवळीला गालबोट लागता कामा नये. सरकारनं थेट जरांगेंची सुपारी घेतली आणि लोक उभं केले जातात. हे पहा, तो प्रश्न जो आहे तो प्रश्न सरकार आणि आंदोलकामधला आहे. कुणी कुणाला सुपारी दिली याच्यामध्ये आम्ही आता जाऊ शकणार नाही. परंतु कुठलंही आंदोलन जे आहे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित होऊन कुठलं आंदोलन असता कामा नये, जेणेकरून या समाजाचा विश्वास त्या आंदोलनावर उडू नये अशी भूमिका जी आहे ती सगळ्याच नेत्यांनी या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. छगन भुजबळांचं आता वक्तव्य आहे की 2 नाटकं राज्यात चालू आहेत. छगन भुजबळांनी आता पत्रकार सांगितलं की 2 नाटकं ही आत्ता चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये काशीनाथ घाणेकरांचं एक नाटक चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाही, कसं आहे की भुजबळ साहेब आता एका सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. त्यामुळं त्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं बोलणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यातून ते जर त्या सरकारी भूमिका जर मांडत असेल तर त्यात काही वागो काय नाही. आमचं एवढंच मत आहे की भुजबळ साहेब जे आहेत त्या ठिकाणी राहून आमच्या ओबीसीसाठी लढा लढत आहेत हे आमच्यासाठी खूप झालेलं आहे. आणि तो लढा त्यांनी लढावा. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सरकारमध्ये ओबीसीची बाजू मांडावी एवढीच आमची अपेक्षा भुजबळ साहेबांच्याकडे आहे. तर हे आपल्यासोबत होते प्रकाश शेंडगे, ज्यांनी मराठा आरक्षण संदर्भात आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य केलेले. भुजबळांनी जे आज वक्तव्य केलेलं आहे त्यानुसार भुजबळांनी सरकारमध्ये राहून ओबीसीचा लढा लढावा, ओबीसीच्या बाजूनं भूमिका घ्यावी असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.